मागच्या वेळी जी दरड कोसळली होती ती ह्या भागात कोसळली होती बघा. पूर्णपणे या ठिकाणी असा मातीचा भराव टाकून मग पुढे असे वॉल वगैरे बांधलेले आहे. सो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम मित्रांनो गेले अनेक महिने ह्या स्पॉटवर चालू होतं. जे साईडने जे होल आहेत ना इथून जे खाली पाणी पडतंय त्या पाण्यामुळे तेवढं मित्रांनो सर्व्हिस रोडला पाणी साठलंय ना ते तुम्ही एकदा बघा. बघा पण कुठली तरी एक जी वॉल आहे ती मित्रांनो वॉल जी आहे ती खचलेली आहे अशी एक न्यूज आता बातम्यांमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. संपूर्ण अगदी मित्रांनो भुरमाची माती आहे. कधी परशुराम घाटात आलात तर ह्या ठिकाणी मित्रांनो पावसामध्ये तरी जास्त उभे राहू नका. पूर्णपणे अगदी धबधब्याचं स्वरूप तयार झालेलं आहे बघा. सर्व्हिस रोडला तर पाणी बघा केवढं आहे बघा. बापरे हे भयंकर पाणी मित्रांनो या ठिकाणी भरलेलं आहे. 4 ते 5 महिन्यामध्ये जे काम चाललं गेलं ना त्याच्यामध्ये मित्रांनो ही जी वॉल आहे ती बांधली गेलेली आहे. खाली जर बघाल तर पूर्णपणे मित्रांनो पेडेगाव आहे आणि तिकडे दुर्घटना घडू नये त्याचमुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते ह्या ठिकाणी केले गेलेले आहेत. आणि पावसाचा जोर एवढा जबरदस्त आहे ना की कुठे थांबून काय बोलताच येत नाही मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ते पण मुसळधार पावसातून. मित्रांनो परशुराम घाटाचे अपडेट तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे. आज तारीख आहे 3 जुलै आणि आजची मित्रांनो परशुराम घाटातले अपडेट तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण नक्कीच ही व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे. कारण पाऊस खूप जोरदार चालू झालेला आहे आणि त्यामध्ये आपण हे अपडेट देणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही सरळ गेलात की सरळ जाल परशुराम घाटाकडे. ॲक्च्युली बऱ्याच जे आपण अपडेट दिले होते त्यामध्ये मित्रांनो आपण हा जो पार्ट आहे तो कव्हर केला होता बराचसा, त्यामुळे जास्त आता कमी कव्हर करणार नाही आहे. आणि तुम्ही मित्रांनो पाऊस बघा, भयंकर पाऊस चालला आहे सकाळपासून मित्रांनो. आज 3 जुलै रोजी सकाळपासून खतरनाक पाऊस चालू आहे मित्रांनो. चिपळूणला तर ही परिस्थिती आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे ते मला कमेंट करून कळवाच. आणि समोर बघा आजची अपडेट आपल्याला खूप महत्त्वाची असणार आहे. तर आता आपण इथून थोडं पुढे जाऊया, कारण पुढे मी जास्त करून बोलणार आहे, इथे काय बोलणार नाही आहे, कारण इकडे कंडिशन सगळी चांगलीच आहे. आता आपण वरती आलेलो आहोत आणि पावसाचा जोर एवढा जबरदस्त आहे ना की कुठे थांबून काय बोलताच येत नाही मित्रांनो. तुम्ही आता बघत असालच की किती मोठा प्रचंड पाऊस पडतो बघा. अक्षरशः म्हणजे धुमाकूळ घालते सकाळपासून. ना काय खालचं दिसत आहे नाही पलीकडचं दिसत आहे बघा. खाली आहे आपलं संपूर्ण अगदी हे पेडेगाव तिकडे बघू शकता, पण पूर्णपणे अगदी आता धुकं झालं आहे त्यामुळे खाली काहीच दिसत नाही आहे. तर मित्रांनो महत्त्वाच्या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. तुम्ही आता माझ्या बरोबर अगदी समोर बघा. हा जो पार्ट आहे ह्या पार्टमध्ये पूर्णपणे जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत, म्हणजे खूप आधीच लावल्या होत्या जाळ्या. ह्या बघा तुम्हाला संपूर्ण दिसत असेल. आणि मागच्या वेळी जी दरड कोसळली होती ती ह्या भागात कोसळली होती. पुढे देखील दरड कोसळते, पण जी दरड पहिल्यांदा कोसळली होती ती ह्या भागामध्ये कोसळली होती. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात पहिल्या ह्या जाळ्या लावल्या गेलेल्या. बट मित्रांनो तुम्ही जर आता बघाल तर पाऊस आता खूप जोरदार पद्धतीने, म्हणजे जुलैची आज 3 तारीख आहे आणि आजपासून जोरदार असा पाऊस चालू झालेला आहे. ह्याच्या आधी पाऊस होता पण एवढा नव्हता, पण आज खूप जोरात चालू झाला आहे. बट ह्या ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या मला वाटतं मागच्या वर्षीच लावलेल्या आहेत. त्यानंतर अजूनपर्यंत ह्या ठिकाणी तरी कोणती अशी दुर्घटना किंवा दरड वगैरे काय कोसळली नव्हती. त्यामुळे हा जो पॅच आहे तो अजूनपर्यंत तरी आपण सेफच म्हणू शकतो. पण जो पुढचा पॅच आहे तो मित्रांनो खूप टर्निंग असणार आहे, कारण तिथे ह्या वेळेला खूप जोरात काम झालेलं आहे. स्वतः आपण जरा पुढे जाऊया. तर मित्रांनो फायनली आपण त्या जागेवर आलेलो आहोत. तुम्ही समोरच बघू शकता हाच तो स्पॉट आहे जो खूप खतरनाक स्पॉट आहे आणि ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो काम चालू होतं. तुम्ही जर बघाल ना तर पूर्णपणे म्हणजे तुम्ही नीट बघाल तर बघा पूर्णपणे या ठिकाणी असा मातीचा भराव टाकून मग पुढे असे वॉल वगैरे बांधलेले आहे. सो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम मित्रांनो गेले अनेक महिने ह्या स्पॉटवर चालू होतं. बट आता एक अशी अपडेट ऐकायला आलेली आहे की आपल्याला इथली कुठेतरी एक वॉल आहे. हे बघा ह्या ज्या वॉल दिसत ना मित्रांनो तुम्हाला, इथून पाणी भरतंय. ही वॉल की इकडची वॉल काय आयडिया नाही आपल्याला, पण कुठली तरी एक जी वॉल आहे ती मित्रांनो वॉल जी आहे ती खचलेली आहे अशी एक न्यूज आता बातम्यांमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. तर कुठेतरी ह्या अशा गोष्टींमुळे मग मित्रांनो निगेटिव्ह कमेंट वगैरे यायला सुरुवात होते. त्यामुळे मित्र म्हणेन की जे पण काम आहे ते जरा उशीर झाला तर चालेल, पण एकदम प्रॉपर पद्धतीने होणं फार जास्त गरजेचं आहे. कारण वारंवार सांगतो की खाली पेडेगाव आहे मित्रांनो. त्यामुळे आणि हा स्पॉट खूप डेंजर आहे. ह्या स्पॉटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम पण चालू होतं. बट आता ती तडा गेलेली आहे म्हणतायत, पण आता काय नक्की समजत नाही त्याच्यावर पुढे काय झालं काय नाही. बट ठीक आहे, आपण जरा थोडं आणखीन पुढे जाऊया. ही वॉल कशी बांधलेली आहे बघा पूर्णपणे. ज्या वेळेला आपण लास्ट टाइम व्हिडिओ केली होती ना त्यावेळेला आपण इथे जाऊन बोललो होतो, पण आता तुम्ही बघा मित्रांनो पूर्णपणे अगदी ही जी वॉल आहे ती आता अशी बांधलेली आहे. आणि इथून मग तो पाण्याचा स्रोत आहे ना तो असा खाली पडतो आहे बघा इथून. आणि त्याच्यावरतीच बरोबर तुम्हाला ह्या ठिकाणी अजून एक असा हा बघायला मिळेल. हा बघा ही एक वॉल बघायला मिळेल जिकडून जे पाणी आहे ते असं खाली खाली पडतं आहे. आणि पूर्णपणे जर तुम्ही बघाल तर ही संपूर्ण अगदी मित्रांनो भुरमाची माती आहे परशुराम घाटातली. ही बघा ही वरती जे दिसते ना संपूर्ण अगदी भुरमाची माती आहे मित्रांनो. सो ह्या मातीमध्ये कसं जर जास्त प्रमाणामध्ये पाणी गेलं ना तर मध्ये जिरपून मग जी दरड आहे ती खाली देखील कोसळू शकते. सो त्यामुळे हा एक स्पॉट जो आहे तो नेहमीच भीतीदायक असतो. त्यामुळे कधी परशुराम घाटात आलात तर ह्या ठिकाणी मित्रांनो पावसामध्ये तरी जास्त उभे राहू नका. पटपट हा जो रूट आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जास्त काय मित्रांनो पुढे जात नाही, कारण पुढे काय सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत.
पण जी गोष्ट म्हटलं दाखवायची होती ना ती गोष्ट दाखवण्यासाठी आपण परशुराम घाटामध्ये आलो होतो. आणि तुम्ही बघितलं असाल की मधल्या पॅचमध्ये भयंकर म्हणजे आपण एक म्हणतो ना की काम तर जोरात झालं आहे, बट आता पाऊस एवढा पडतो की काय होईल काय नाही सांगू शकत नाही. बट ठीक आहे, त्याची देखील आपण तुम्हाला अपडेट देत राहणार आहोतच. बघा पुन्हा एकदा बघा म्हणजे भयानक पाऊस चालू आहे, कंटिन्युअसली पाऊस चालू आहे मित्रांनो, जरा पण ब्रेक नाही पावसाला. आता आपण एकदम उंच ठिकाणी आलेलो आहोत. ह्या ठिकाणून आपल्याला वाशिष्ठी नदीचं विहंगम दृश्य देखील पाहायला मिळते. समोरच आहे मित्रांनो आपली ही वाशिष्ठी नदी. बघा थोडी झूम गेले, काय आहे ना पूर्णपणे धुकं पसरलं आहे आणि पाऊस पण पडतोय, कंटिन्युअसली पाऊस चालू आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर असा समोरचा नजारा पाहायला मिळत नाही आहे. बघा आणि हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. आता जरा कुठे पाऊस थांबला आहे, पण बघा पूर्णपणे अगदी काळोख पकडला आहे. सकाळपासून बोलतोय ना अगदी धुमाकूळ पाऊस पडला आहे मित्रांनो. आणि इथपर्यंत हा जो मधला पाहिजे ना तो तेवढा डेंजर आहे. मग इथून पुन्हा एकदा रोड हा अगदी चांगला झालेला आहे. मग इकडे तुम्हाला घाबरण्याचं वगैरे काय कारण नाही. आणि खाली बघू शकता हा आहे आपला जो नवीन विसावा पॉईंट झाला आहे ना, तिकडे बघायला जाण्यासाठी हा जो रोड केलेला आहे सर्व्हिस रोड, त्या रोडने तुम्ही गेलात की सरळ तुम्ही नवीन विसावा जो आपला पॉईंट आहे तिकडे पोहोचू शकता. तर आता पाऊस जरा थोडासा कमी झाला आहे आणि आपण पुन्हा एकदा त्या रूटवर आलेलो आहोत ज्या ठिकाणी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं गेलेलं इथून मागे काही महिन्यांमध्ये. सो इथून तुम्हाला एक नजारा पाहायला मिळतोय मला, तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी एखाद्या वेगळ्याच ठिकाणी आलो आहे. एक वेगळ्याच टाईपचं बांधकाम शैली मित्रांनो ह्या परशुराम घाटामध्ये झालेली होती आणि ती आता पावसामध्ये कशी दिसते ना ती तुम्ही एकदा बघा. आणि सगळीकडून असं पाणी वगैरे पडतंय, धबधबे वगैरे पडतात ना, थोडीशी भीती पण वाटते, पण एक वेगळंच या ठिकाणी रूप आपल्याला बघायला मिळते या परशुराम घाटातलं. एकदा बघा. हे बघा हा मित्रांनो जो सर्व्हिस रोड आहे ज्या ठिकाणावरून तुम्ही खाली येऊ शकता, परंतु हा रोड आता बंद केलेला आहे आणि समोर संपूर्ण ह्या पॅचमध्ये अशा जाळ्या वगैरे मारलेल्या आहेत जे की तुम्हाला मी मागाशीच बोललो. आणि इथून आता बघा हा संपूर्ण पॅच आहे. मागाशी आपण त्या ठिकाणी तिकडे उभे होतो त्यामुळे तिकडे काय मला बोलता आलं नाही कारण आपण हायवेवर उभे होतो आणि गाड्या वगैरे कंटिन्युअसली होत्या. पण आता इकडून बघा कशा प्रकारे मित्रांनो बांधकाम झालं नाही ते तुम्ही एकदा बघा. हे ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत तिथून पाणी खाली पडतं आहे आणि ही संपूर्ण वॉल ही मित्रांनो आत्ता बांधली गेलेली आहे. म्हणजे इथून मागे 4 ते 5 महिन्यामध्ये जे काम चाललं गेलं ना त्याच्यामध्ये मित्रांनो ही जी वॉल आहे ती बांधली गेलेली आहे जेणेकरून जे पाणी आहे ते डायरेक्टली खाली पडू नये. खाली पडलं तर मग ते कसं होतं डायरेक्ट भुर्मामध्ये रुटलं जाते आणि मग तिथून माझी दरड आहे ती पूर्णपणे खाली कोसळते. कारण खाली जर बघाल तर पूर्णपणे मित्रांनो पेडेगाव आहे आणि तिकडे दुर्घटना घडू नये त्याचमुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते ह्या ठिकाणी केले गेलेल्या आहेत असं मला तरी वाटतं कदाचित. किंवा ह्याच्या पलीकडे अजून काय त्यांचं म्हणजे आपण एक म्हणतो अभ्यास आहे ते मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला काय यातल्या गोष्टी माहिती असतील तर मला जरूर सांगा. मला तर हेच वाटतं की डायरेक्टली जे पाणी आहे ते एकदम जोरात खाली पडू नये त्यामुळे टप्प्याटप्प्याने पडावे त्यामुळे ह्या अशा पायऱ्या ह्या ठिकाणी बांधल्या गेलेल्या आहेत. बट आता त्या पायऱ्यांना देखील काही ठिकाणी भेग गेलेली आहे अशी एक बातमी देखील मध्यंतरी आपल्याला बातम्यांमध्ये पाहायला मिळालेली. बट ते ह्या पायऱ्यांना की तिकडची जी समोरची दिसते त्याला ते मला काय आयडिया नाही. बट कुठेतरी मित्रांनो जी आपण एक म्हणतो ना जी तडा गेलेली आहे कुठं ना कुठेतरी गेलेली आहे. सो अशा काही अपडेट्स मित्रांनो या पावसामधल्या 3 जुलै आज तारीख आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आणि पाऊस बघा खाली बघा पूर्णपणे अगदी ढग वगैरे काळे काळे झालेले आहेत. म्हणजे प्रचंड पाऊस मित्रांनो सध्या चिपळूणमध्ये पडत आहे. आज तारीख आहे 3 जुलै. मी वारंवार सांगतोय जर प्रवास करत असाल तर मित्रांनो सावकाश करा आणि चिपळूण साईडला येत असाल तर मित्र म्हणून की प्रॉपर रेन गिअर्स वगैरे सगळ्याच गोष्टी घेऊन या कारण प्रचंड पाऊस आहे. जे पब्लिक ब्रिज बांधलेत ना त्या पब्लिक ब्रिजच्या बरोबर बाजूने जे पाणी जाण्यासाठी मित्रांनो खाली जागा आहे ना तिकडून खाली पाणी पडतंय आणि ते पाणी कशा प्रकारे पडते ना ते तुम्ही एकदा बघा. म्हणजे वॉटरफॉलचं रूप मित्रांनो तयार झालेलं आहे पूर्णपणे एकदा बघा. म्हणजे अक्षरशः अशा लाईनीत आपण म्हणतो ना खाली जर उभं राहिलं तर सगळ्यांची आंघोळी होईल अशा प्रकारे मित्रांनो जे पाणी आहे ते खाली पडतंय एकदा बघा. हा आहे आपला ब्रिज म्हणजे उड्डाण ब्रिज आहे हा आणि उड्डाण ब्रिजवर जे पाणी साठतं ते पाणी खाली कसं सोडलेलं आहे बघा. पूर्णपणे अगदी धबधब्याचं स्वरूप तयार झालेलं आहे बघा. पूर्ण अगदी तसं आपल्याला बघायला मिळते. आणि हा आपला आहे सर्व्हिस रोड. ह्या सर्व्हिस रोडला तर पाणी बघा केवढं आहे बघा. बापरे म्हणजे भयंकर पाणी मित्रांनो या ठिकाणी भरलेलं आहे. इकडे म्हणजे डाव्या साईडने जरा थोडासा उतार आहे. आम्ही कसं नेहमी येतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे. पण जर नवीन येईल तो एक साईडला पूर्ण गाडी स्लिप पण होऊ शकते कारण पूर्णपणे अशी शेवाळ पकडलेली आहे. पण हे काहीतरी बघा हे नवीनच बघायला मिळालं आहे. हायवे अपडेट तर चालू होती आपली आणि तुम्हाला मग अशी म्हटलं ना की हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या जे साईडने जे होल आहेत ना इथून जे खाली पाणी पडते त्या पाण्यामुळे केवढं मित्रांनो सर्व्हिस रोडला पाणी साठलं आहे ना ते तुम्ही एकदा बघा. बघा आपले मित्र चालत गेलेले आहेत म्हणजे पूर्णपणे ज्या बाईक्स आहेत ना ते ह्या ठिकाणी अडकल्या आहेत बघा. आणि हे फरशी नाक्यावरची मित्रांनो अपडेट आहे जी मी तुम्हाला देतोय. आणि हे बघा काय परिस्थिती झालेली आहे. म्हणजे काय इथे जरा थोडासा खड्डा आहे आणि खड्ड्यामुळे पाणी या ठिकाणी साठलेलं आहे. अरे म्हणजे एवढा पाऊस सध्या चिपळूणमध्ये चालू आहे मित्रांनो. तुम्ही तर व्हिडिओ बघितला असालच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परशुराम घाटाचे थोडक्यात अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे की भर पावसामध्ये घाटामध्ये कशी कंडिशन असते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो अशाच व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील बघायला मिळणार आहेत. तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.